मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे। आज मी सिंधी लोकांची फेवरेट डिश दाल पकवान कसं बनवायचं तर ते आपण पाहूया। पापड बनवायचे आपल्याला, तर त्यासाठी मटेरियल जे लागतंय तर हे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे मी, आणि आता अर्धी वाटी मी त्याच्यात रवा घालते बारीक, आणि जिरा घालायचा 1 टेबलस्पून, ओवा घेतला 1 टेबलस्पून। ओवा हा असा हातावर क्रश करा, आणि 1 टेबलस्पून मी तेल घालणार आहे। तेलाने मोहन तुपाचं घालायचं नाही, तर तेलाचंच घाला, कारण तुपापेक्षा तेलाने छान होतं। आणि चवीनुसार मीठ घाला। हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। आणि हा पापड थोडासा कडकच असतो, जास्त असा खुसखुशीतपणा पण नकोय, त्यासाठी आपल्याला तेल वापरायचंय। त्याच्याने तेलाने छान असा आपला व्यवस्थित असा क्रिस्पी होतो, आणि रवा घातल्यामुळे पण छान असा क्रिस्पीपणा राहतो। तर आता दाल पकवानचं जे आता आपण जे पीठ भिजवणार आहे, तर ते आता सगळं मटेरियल याच्यात मिक्स करून घ्यायचंय, असं भिजवायचंय, म्हणजे जे तेल लावलेलं आहे ते सगळं असं पिठाला मोहन चांगलं लागलं पाहिजे। आणि हा जो पिठाचा उंडा आहे तो असं घट्ट भिजवायचा आहे। तर आता मी मीडियम टेम्परेचरवरचं पाणी घेतलंय, तर ते आपण आता, आणि थंड थोडंसं नाही का, असं घट्ट भिजवायचं, जास्त लूज नाही, थोडं थोडं करत पाणी ओता। तर तुम्ही पाहू शकताय मस्त आपला उंडा भिजवून झालेला आहे। तर अशा पद्धतीने इतका घट्ट भिजवायचा आहे, म्हणजे पापड छान लाटले जातो आणि खुसखुशीत राहतो। आणि जास्त असा मऊ भिजवायचा नाहीये, कारण लूज झालं तर पापड व्यवस्थित लाटता येत नाही। तर आता आपण अर्धा तास याला रेस्ट करूया, आणि अर्ध्या तासाने पापड लाटूया। तर पीठ छान भिजलेलं आहे, आणि आता आपण दाल पकवानचा पापड कशा पद्धतीचा लाटायचा तो पाहूया। आता मी असा छोटासा उंडा घेतलेला आहे, तुम्हाला तो लाटून दाखवते। नॉर्मल आपण जसा फलका बनवतो छोटी पोळी, तशा टाईपमध्येच हा बनवायचा आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तर अशा पद्धतीने इतकी थिकनेस ठेवा, अशा पद्धतीने हा पापड लाटून घेतलेला आहे। आणि साईज एवढी ठेवा, किंवा याच्यापेक्षा छोटी ठेवली तरी चालू शकते। आणि फोकच्या साह्याने याला आपण असं हे छिद्र पाडून घेणार आहे, म्हणजे काय होतं, तळताना फुगत नाही, म्हणून हे करणं गरजेचं आहे। तर हे आवश्यक करा। तुम्ही पाहू शकताय कढईत तेल छान असं कडक तापलेलं आहे। आता गॅस मीडियम करा, आणि आता आपण पापड तळणार आहे। आता असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा पापड तळायचा आहे, मस्त टेस्ट लागते। तर अशा पद्धतीने मस्त आपला छान पापड तळून झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आपल्याला दाल पकवानसाठी जी डाळ बनवायची आहे, त्यासाठी 2 वाट्या मी हरभऱ्याची डाळ ही उकडून घेतलेली आहे, हळद आणि हिंग टाकून। छान अशा 3 शिट्ट्या करायच्या आहे, पण जास्त अशी गाळ नाही करायची आहे, थोडीशी अशी अर्धवट अशी, म्हणजे थोडीशी शिजली पाहिजे, बस अशा पद्धतीने ही डाळ शिजवायची आहे। तर 2 शिट्ट्या घेतल्या तर एकदम ॲक्युरेट बरोबर होतं। गॅसवर कढई ठेवली आहे, आणि आता ती मस्त अशी तापली। आता 2 पळ्या मी हे तेल घातलेलं आहे, तर तेलाचीच फोडणी घालायची याला। आणि आता याच्यात अगोदर जिरे घालते, तापलंय तेल, त्याच्यानंतर ह्या 2 लाल मिरच्या घालणार आहे, सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहे। तर 1 पिंच हिंग घेतलाय, अर्धा टेबलस्पून हळद घेतली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या कमी तिखट आहे, आणि 1 टेबलस्पून धना पावडर घेतली। तर आता हे लगेच मी याच्यात घालणार आहे। आणि आता ही डाळ जी आहे आपण उकडून घेतलेली आहे, तर ती पण आता मी त्यात फ्राय करून घेते। आता दाल पकवानची ही डाळ जी आहे, आता हे पाणी दिसतंय तुम्हाला, तर आता हे पाणी जास्त असं पाणी नकोय, तर आपल्याला थोडीशी अशी ग्रेव्ही टाईप करायचंय। तर काय करायचंय, पावभाजीचं मॅशर घ्यायचंय, आणि ते आता थोडंसं असं प्रेस करून थोडं असं अर्ध दाबून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपलं अर्धी अशी डाळ आणि अर्ध असं घट्टपणा येण्यासाठी थोडासा असं प्रेस करायचंय। तर तुम्ही बघू शकताय अर्धी डाळ आता मी ही अशी मॅच करून घेतलेली आहे। त्याच्याने काय होतं, अशी ग्रेव्ही थोडीशी घट्टसर राहते, आणि अर्ध्या डाळी अशा म्हणजे दिसतात, आणि चवीला पण खाताना छान लागते। तर अशा प्रकारे दाल पकवान बनवायचंय। त्याच्यात आंबटपणा राहण्यासाठी आता आपण याच्यात ना चाट मसाला वापरणार आहे। तर सगळे याला उकळी येऊ द्यायची, आणि मग आता याच्यात मी चाट मसाला आणि मीठ घालणार आहे। आता डाळीला छान उकळी आलेली आहे, आणि आता चवीनुसार मीठ घालते याच्यामध्ये,
आणि आता आपण हे आमचूरची पावडर 1 चमचा याच्यात मी घालणार आहे, कारण आंबट असते थोडीशी डाळ. तर तुम्ही आमचूर पावडर नसेल तर 1 टोमॅटो वापरला तरी चालू शकतो. आता आपण अगोदर डाळ टाकणार याच्यावरती. तर आपल्या आवडीनुसार 2 ते 4 चमचे आपण याच्यावर डाळ वापरू शकतो. आता हा बारीक कट करून घेतलाय कांदा घालायचा थोडासा. कांद्याने पण टेस्ट भारी लागते एकदम. आणि पुदिन्याची चटणी घेतली आहे अर्धा टेबलस्पून आणि चिंचाची चटणी अर्धा टेबलस्पून. तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि कोथिंबीर, कच्ची कोथिंबीर मस्त. तर अशा पद्धतीने आपला दाल पकवान खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा आणि अन्नपूर्णात्व किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.